मेगा फायनल अद्वैत स्पोर्ट्स नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय माऊली स्पोर्ट्सचा गोलंदाज साहिल पवार पहिला षटक 3 षटकांचा सामना टाय असेल तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल। अक्षय पाटीलच्या पॅड लाईनवर आदळणारा चेंडू दर्जेदार क्षेत्ररक्षणाच्या जोरावर पहिला निर्धाव चेंडू अक्षय पाटील आणि त्याच्या साथीने मुरली हे दोन सलामीवीर पाहायला मिळतील। मेगा फायनलचा सामना यावेळी देखील फटका फसवला जातोय। सुंदर गोलंदाजी साहिल पवारची पहिल्या 2 चेंडूंवर निशब्दित करून जातोय अक्षय पाटीलला साहिल पवार। मेगा फायनलचा प्रेशर असेल, जो जिंकेल त्याला अर्थातच 15,024 रुपये आणि आकर्षक विजेता चषक, हरणाऱ्या संघाला उपविजेते पदावर समाधान मानावं लागेल। टॅपचा फटका गचा क्षेत्ररक्षण तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि श्री गणेशा सुरुवात देखील करत यावेळी एक ड्राईव्हच्या देखण्या फटक्यावर अक्षय पाटील स्वतःचं आणि संघाचं खातं खोलतोय। 3 चेंडूंचा खेळ समाप्त, 4 धावा त्या धावफलकावर पाहायला मिळतात। साहिल पवार चौथा चेंडू घेऊन ड्राईव्हचा आणखी एक देखणा फटका, सुंदर क्षेत्ररक्षणाच्या जोरावर चौथा चेंडू निर्धाव राखला जात, नाममात्र 4 धावा त्या धावफलकावर 4 चेंडूंच्या अंती। 5व्या चेंडूवर टॅपचा फटका चौकार, या षटकातील दुसऱ्या षटक चौकाराने सांघिक धावफलक 8 धावा। शेवटचा चेंडू असेल प्रगतीपथावर, 5 चेंडू 8 धावा असं आतापर्यंतचं पृथक्करण। पहिले 2 चेंडू निर्धाव गणल्यानंतर यावेळी अक्षय पाटीलची दमदार सुरुवात, 2 चौकार त्याच्या बॅट मधून। परत एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, झालेली फंबलिंग, अर्थातच माऊली स्पोर्ट्सने पहिलं षटक नाममात्र 8 धावांसाठी खर्ची घातलाय। बंड्या भालेकर दुसरं षटक हाताळण्यासाठी दुसऱ्या षटकातील 6 चेंडूंमध्ये मुरली असेल स्ट्रायकिंग एंडला। टॅपचा फटका लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार गेली आहे। मुरलीच्या बॅट मधून आणखी पॅडल स्वीपचा फटका, यावेळी मात्र दुसरा लागोपाठचा चौकार मुरलीच्या बॅट मधून। सलगच्या 2 चौकारांनी संघिक धावफलक 16 धावा, 2 चेंडूंचा खेळ समाप्त। तिसऱ्या चेंडूवर आणखी एक टॅपचा फटका, सलग 3 चौकारांची हॅट्रिक केली जाते, मैदानामध्ये साकारली जाते मुरलीच्या बॅट मधून। मेगा फायनल मध्ये एका बाजूला अद्वैत स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला माऊली स्पोर्ट्स। पॅडल स्वीप रिव्हर्स स्वीपचा फटका, यावेळी दुधारी तलवार, लागला तर आबाद नाही तर बर्बाद। निर्धाव चेंडूने मुरली मात्र आबादी आबाद। स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने परत एकदा 9चा इशारा पंचांचा येईल, अतिरिक्त 1 धाव मिळेल। दर्जेदार यष्टीरक्षण साहिल पवारचं, संघिक धावफलक 21 धावा बिनबाद। ड्राईव्हचा फटका एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पार, आलाय देखना चौकार। 5 चेंडूंचा खेळ समाप्त, संघिक धावफलक 25 धावा। दुसऱ्या षटकाची सांगता करत निरोप घेणाऱ्या चेंडूवर यावेळी आणखी एक ड्राईव्हच्या फटक्यावर चौकार, चौकाराने 2 षटकांचा खेळ समाप्त। 29 धावा ही सुरेख सलामी मुरली आणि त्याच्या साथीने अक्षय पाटीलची। 2024 वर्ष 16 वरच्या स्कोअर कोण करते आपलं नाव अद्वैत स्पोर्ट्स लोरट की माऊली स्पोर्ट्स कोंडाघाट। त्याच्या क्षेत्ररक्षण तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर देखना फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी लेग ग्लान्सचा फटका, 4 धावा बहाल करून गेला। चौकार आणि संघिक धावफलक 33 धावा बिनबाद। अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी, खरपूस समाचार घेण्याची संधी। यावेळी ड्राईव्हचा फटका अक्षय पाटीलच्या बॅट मधून, यावेळी एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, विराट कोहलीची आठवण करून देणाऱ्या चौकाराने संघिक धावफलक 37 धावा। दुसरी हॅट्रिक या इनिंग मधील चौकारांची केली जाईल का? पहिली हॅट्रिक मुरलीने साध्य केली आहे। सलगच्या 3ऱ्या चेंडूवर देखील 3रा चौकार गणत या इनिंग मधील दुसरी चौकारांची हॅट्रिक अक्षय पाटीलच्या नावावर। संघिक धावफलक 41 धावा। 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। उर्वरित 3 चेंडूंसाठी मोठं षटक हाताळण्याच्या इराद्याने यावेळी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळेल, मात्र अक्षय पाटीलच्या मनात वेगळंच काहीतरी आवाज असेल। वाईडचा इशारा पंचांचा, अतिरिक्त एकेरी धावेने संघिक धावफलक 42 धावा। मेगा फायनल एका बाजूला अद्वैत तर दुसऱ्या बाजूला माऊली। चांगला फटका, सुंदर बॅकअप, यावेळी मात्र रनआउटच्या स्वरूपात गडी गारद केला जातोय। अक्षय पाटीलला परतावं लागेल पहिल्या गड्याच्या स्वरूपात 42 या धावसंख्येवर। पहिला हादरा अद्वैत स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा समीर नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने। 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी, 42 वर पहिला हादरा। मेगा फायनल मुकाबला
सामना टाय झाला तर सुपर ओव्हर देखील, मात्र त्या मोठ्या धावसंख्येच्या पाठलागा करावा लागेल. 42 पर्यंत धावफलक आतापर्यंत. दर्जेदार फटका मुरलीच्या बॅट मधून निघालाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या पार. 5व्या चेंडूवरच्या चौकाराने संघिक धावफलक 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी ड्राईव्हचा फटका, यावेळी देखील देखील क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजी, मात्र चांगली फटकेबाजीच्या जोरावर 50 धावा. 3 षटकांचा पहिला इनिंगचा खेळ समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यात अद्वैत स्पोर्ट्स क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना बनवतोय 50 धावा. 51 धावा बनवत माऊली स्पोर्ट्स ठरेल का 16व्या पर्वातील महाअंतिम विजेता संघ, की अद्वैत स्पोर्ट्स बचाव करत 50 धावांचा शिक्कामोर्तब करेल विजेतेपदावर. येणारी वेळ, येणारा काळ आपल्याला निश्चित सांगून जाईल. 18 चेंडू 51 धावांचा पाठलाग. मेगा फायनल महाअंतिम मुकाबला यावेळी पाहायला मिळतोय. होंडा घाट प्रीमियर लीग 2024 पहिली वाईडची धाव पावांचा पाठलाग करताना पहिल्या अतिरिक्त धावेने खातं खोललं गेलंय. श्री गणेशा केला गेलाय, नमन घातला गेलाय. यावेळी मात्र चांगला फटका उडालेला जे लाईन मोक्याच्या क्षणी सुरेख बॅकअप पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू निर्धाव राखला जात, नाममात्र एकेरी धाव. 51 धावांच्या पाठलागाला पहिली पायरी चढली गेली आहे. अर्थातच गवस निघालणारी. टॅपचा फटका, नोचा इशारा पंचांचा. अर्थातच काय घडलंय मैदानामध्ये पाहावं लागेल. 2 पंच एकत्र येतील, निर्णयावर शिक्कामोर्तब करणारी मीटिंग समाप्त झालाय. साहिल पवार स्ट्रायकिंग यांच्या दिशेने मुरलीच्या चेंडूवर यावेळी गेंद अंदर, दंडी बाहेर. पहिल्या गड्याचं पतन. नंबर 3 बॅटर स्ट्रायकिंग यांच्या दिशेने पाहायला मिळतोय. रणजित दर्जेदार वेगवान गोलंदाजी, नेत्रदीपक गोलंदाजी. मुरली आणि मुरलीची जादुई बोट यावेळी चेंडूवर बेगाबचा बेमिसाल वापर केला जातोय. तिसरा 4थ्या चेंडूवर आणखी एक यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. मुरली यावेळी आपल्या बोटांवर, बोटाई जादूवर नाचवतोय फलंदाजांना. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 धावा धावफलकावर 49 धावांची आवश्यकता. मुरली मात्र एक दर्जेदार स्पेल साकारताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सुरुवातीला अतिरिक्त धावांचा वापर, त्याच्या स्वरूपात आलेला एक देखना फटका. 24चे साल गाजवताना स्क्रीनवर दिसतोय गेल्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू मुरली पाटील. शेवटचा चेंडू टॅपचा फटका, फसलेला फटका, निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 1 ची सांगता. संगतीखेरीज नाममात्र 6 नितांत आवश्यकता. 22.5 रन. प्रत्येक षटकात आता मात्र 6वर चौकार मारावे लागतील. प्रत्येक चेंडूवर चौकार मारावा लागेल. बंडा भालेकर ती कुवत आहे, मात्र अक्षय पाटीलच्या या चेंडूवर बॉटम एज घेतलेला चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकाराने विनिंग हंट पाहायला मिळेल का? 51 धावांचा पाठलाग पाहायला मिळेल का? मेगा फायनल मुकाबला अद्वैत स्पोर्ट्स विपक्ष माऊली स्पोर्ट्स. 51चा पाठलाग करताना माऊली स्पोर्ट्स पहिल्या षटकात फक्त 6 धावा. दुसरा चेंडू मेडन 10 धावा धावफलकावर. 2 चेंडूंच्या अंती 10 चेंडूंचा खेळ बाकी आणि 10 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता. दर्जेदार गोलंदाजी, वाईडचा इशारा पंचांचा. बॅटची एज लागलेला चेंडू, पंचांना निर्णय बदलायला भाग पाडणारी सूचना. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 9 चेंडू आणि 41 धावा असं समीकरण. औपचारिकता बाकी राहील का? सुपरवर पाहायला मिळेल का? ड्राईव्हचा फटका, ती गचाळ गोलंदाजी होईल का? गड्यांच्या मोबदल्यात 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज. वाईडचा इशारा पंचांचा. अतिरिक्त एकेरी धाव. 8 चेंडू 32 धावा. 8 चेंडू 32 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर चौकार. आता मात्र समीकरण प्रत्येक चौकाराने येईल. टॅपचा फटका, बंड्या भालेकरच्या बॅट मधून हंटिंग चौकार. 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये 28 धावांची आवश्यकता. 23 धावा धावफलकावर. 7च्या 7 चौकार. 7 चेंडूंवर 7 चौकारांची आवश्यकता असेल. सन्मान दिला गेलाय. निर्धाव चेंडू गणला गेलाय. 6 चेंडू 28 धावांची आवश्यकता. 6 चेंडूंमध्ये 6 चौकार मारावे लागतील आणि दोनही संघांचे प्रतिनिधी चाहते
इच्छा व्यक्त केली जाईल खरी. सुंदर गोलंदाजी, दर्जेदार क्षेत्ररक्षण, नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने थेट फेक, मात्र 1 धाव मिळेल. 5 चेंडू 27 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला बंड्या वालेकर. सामन्यावर चौकार मात्र खेचला गेलाय. शेवटच्या चेंडूपर्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळेल. सांघिक धाव फलक पोहोचवला जातोय 28 धावा. ड्राईव्हचा फटका, आणखी एक चौकारने सांघिक धाव फलक 32 धावा. 51चा पाठलाग. अजून 19 धावांची आवश्यकता असेल. 3 चेंडूंचा खेळ बाकी. त्यावेळी फटका फसला. आता मात्र औपचारिकता बाकी असेल. मेगा फायनल मध्ये माऊली स्पोर्ट्स क्रिकेट संघाला उपविजेते पदावर समाधान मानावं लागेल. यावेळी मात्र चांगला फटका. अजूनही 15 धावांची आवश्यकता. 1 चेंडूचा खेळ बाकी. अद्वैत स्पोर्ट्स क्रिकेट संघ एका चेंडूच्या प्रतीक्षेनंतर 16व्या पर्वातला महाअंतिम विजेते पदावर समाधान मानावं लागणारा संघ. तर माऊली स्पोर्ट्सला समाधान मानावं लागतंय उपविजेते पदावर.